अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। प्राचीन काळापासून घोडा हे ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। तसंच सूर्यनारायणाच्या रथाला देखील ओढण्याचे काम 7 घोडे करत असतात। खूप ठिकाणी घोड्याचे चित्र आपण लावलेलं पाहतो। काही ठिकाणी लोक फक्त आवड आहे म्हणून घोड्याची पेंटिंग लावतात। त्याचे फायदे काय आहेत हे देखील आपल्याला माहीत असायला हवे। पण ती पेंटिंग लावायची म्हणून लावली तर त्याचा आपल्याला कोणताच फायदा होत नाही। 7 पांढऱ्या धावत्या घोड्यांचे चित्र घरात लावण्याचे खूप आश्चर्यकारक आपल्याला फायदे होतात। ते फायदे कोणते व 7 घोड्यांची फ्रेम कोणत्या दिशेला लावावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पेंटिंगमुळे घराची सजावट वाढते। 7 घोड्यांचे चित्र घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात। धावणारे घोडे शक्ती, यश आणि शांतता, प्रगती दर्शवतात। 7 घोड्यांची पेंटिंग ऑफिसमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये दक्षिण भिंतीला लावावी। ही पेंटिंग बेडरूममध्ये, देवघरात तसेच अभ्यासाच्या मुलांच्या खोलीमध्ये कधीही लावू नये। ही पेंटिंग घरात किंवा ऑफिसमध्ये लावल्यास आर्थिक स्थिरता होते। नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतात। धावणारे घोडे जीवनातील गती, प्रगती यामध्ये वाढ दर्शवतात। 7 हा क्रमांक शुभ मानला जातो। त्यामुळे 7 धावणारे घोडे घरात लावल्यास तुमच्या प्रयत्नांना यश मिळते। पेंटिंग ठेवण्यासाठी दक्षिण दिशा निवडावी। दक्षिण भिंतीला ही पेंटिंग तुम्हाला लावणे शक्य नसल्यास पूर्व उत्तर भिंतीला लावावी। उत्तर भिंत ही घरात समृद्धी आणते आणि करिअरमध्ये यश हवे असल्यास 7 घोड्यांची पेंटिंग पूर्व भिंतीला लावावी। व्यवसायात वाढ हवी असते, सतत नुकसान होत असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ही पेंटिंग दक्षिण भिंतीला लावावी। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये धावणाऱ्या 7 घोड्यांची पेंटिंग लावू शकता। पण हे घोडे धावणारेच हवेत। यामुळे तुमचे जीवन देखील प्रगतिशील होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।